समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 2023 व 2024 या वर्षात जो तीव्र लढा उभारला होता, त्यामुळे गेली दीड वर्षांपासून हे आंदोलन खूप गाजलं। त्याला काउंटर करण्यासाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके पाटील हेही रस्त्यावर उतरले होते। या आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे व हाके यांच्यात जोरदार राजकीय लढाई झाली। यात कोण जिंकलं कोण हारलं हा भाग बाजूला ठेवूयात, पण आता 2025 नवीन वर्षात हे दोन्ही आंदोलक पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत। यावेळी निमित्त आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना कठोर शासन करण्याचं। या निमित्तानं पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये आरपारची लढाई सुरू झाली आहे। खरंच समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही नेते लढत आहेत की कुणी राजकीय नेते त्यांच्या स्वार्थासाठी वापर करून घेत आहे? मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेऊयात या आंदोलनामागे नेमकं आहे तरी काय। नमस्कार, मी समीक्षा। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा आता एकट्या बीड पुरता किंवा मराठवाड्यापुरता राहिलेला नाहीये। भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा इतका तापवलाय की राज्यभर त्याचे पडसाद उमटतायत। या प्रकरणात 7 संशयित आरोपींना अटक झाली आहे, मात्र खरा संशय ज्याच्यावर आहे तो वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात तुरुंगात असला तरी अजूनही त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये व त्याला अभय देणारे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही कारवाई झालेली नाहीये। या दोन्ही प्रमुख मागण्यांसाठी भाजपचे आमदार सुरेश धस सध्या आक्रमक झालेत। सुरुवातीच्या काळात स्थानिक बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांच्या साथीनं धस यांनी ही लढाई सुरू केली, मात्र पाहता पाहता त्याला राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, औषधचे भाजप आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, इतकंच काय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची ही साथ मिळू लागली। देशमुखांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आमदार धस यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात व त्याबाहेर पुण्यापर्यंत मोर्चे निघाले, आंदोलनं झाली। आता या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनीही सहभाग घेतलाय। मराठा समाजाला त्रास देणाऱ्यांना घरात घुसून मारू असा आक्रमक इशारा जरांगे यांनी परभणीच्या मोर्चातून दिला होता, त्यामुळे वातावरण अधिकच तापलंय। असं म्हटलं जातं की दिवंगत संतोष देशमुख हे मराठा समाजातील होते। त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी एक मराठा आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी यात उडी घेतली आहे। तर ज्यांच्यावर संशय आहे ते वाल्मिक कराड व इतर अटकेत असलेल्या आरोपींपैकी बहुतांश जण हे वंजारी समाजाचे आहेत। या देशमुख प्रकरणाच्या माध्यमातून ज्यांना टार्गेट केलं जात आहे ते कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हेही वंजारी आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत। तसंच मुंडे व कराड यांच्या विरोधात आंदोलन करणारे प्रमुख नेते धस, प्रकाश सोळंके हेही मराठा नेते आहेत। जरांगे तर मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते आहेतच, त्यामुळे आता या लढ्याकडे जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। म्हणजे देशमुख या मराठा सरपंचाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी पक्षीय भेदभाव बाजूला ठेवून मराठा आमदार मैदानात उतरलेत, त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढलाय। या पार्श्वभूमीवर या विरोधकांवर काउंटर अटॅक करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके ही मैदानात उतरलेत। ओबीसी नेते धनंजय मुंडे त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा देशमुख खून प्रकरणात काहीही संबंध नाहीये, केवळ राजकीय सूडबुद्धीनं त्यांना अडकवलं जात असल्याचं हाके सांगतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हाके यांच्या उपस्थितीत नुकताच ओबीसी समाजाचा एक कार्यक्रम झाला। त्यात दिवंगत संतोष देशमुख व परभणीचे दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, पण नंतर मात्र मुंडेंविरोधात लढणाऱ्या सर्व मराठा नेत्यांचा हाके यांनी समाचार घेतलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं जात आहे। एका समाजाच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम सुरू आहे। काही तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचं काम करतायत। एखादा व्यक्ती आमदार किंवा खासदार झाल्यानंतर ते सर्वांचे आमदार खासदार असतात, पण संतोष देशमुख यांच्या श्रद्धांजली सभेत तुम्ही राजकीय नेत्यांना टार्गेट करता। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य सुरेश धस आणि मनोज जरांगेंनी कमी केलंय असा आरोप हाके यांनी केलाय। ओबीसींचा आवाज असलेले पंकजा मुंडे असो किंवा धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत। आमचे प्रश्न सोडवणाऱ्या माणसांना गुन्हेगार कसं म्हणता? त्यांच्या विरोधातले पुरावे कुठे आहेत? आता तुमची माणसं निवडून आणण्यासाठी वाल्मिक कराड चालतात, राष्ट्रवादी पक्ष संघटना वाढवण्यासाठी वाल्मिक कराड चालतात, मग अचानक तुम्हाला धनंजय मुंडे दिसतात असा सवालही हाके यांनी आरोप करणाऱ्यांना केला आहे।
देशमुख यांच्या हत्येचं मी अजिबात समर्थन करत नाहीये. यातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, पण मला वाटतं की वाल्मिक कराड आणि मुंडे यांना यात अडकवलं जातंय असंही हाके यांनी स्पष्टपणे म्हटलंय. अशा षडयंत्राविरोधात ओबीसी समाजानं एकजुटीनं लढा दिला पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलंय. एकूणच विधानसभा निवडणुकीनंतर अज्ञातवासात गेलेले मनोज जरांगे पाटील व लक्ष्मण हाके हे मराठा व ओबीसी आंदोलकांचे नेते आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहेत. खरंच समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आता त्यांचा लढा आहे की एकमेकांचा जुने हिशोब चुकते करण्यासाठी ते रस्त्यावर उतरलेत, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की देशमुख हत्याकांडाच्या निमित्तानं पुन्हा राजकीय नेते या दोन्ही आंदोलकांना एकमेकांशी झुंजवून आपलं इप्सित साध्य करून घेऊ पाहतायत, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे ही तमाम महाराष्ट्राची इच्छा आहे. यात जातीय राजकारण आणू नये असंही सर्वांना वाटतं. पण या मारेकऱ्यांशी सातत्यानं संपर्कात असणारा मास्टर माइंड जर वाल्मिक कराड असेल व त्याच्याशी वर्षानुवर्ष निकटचे संबंध असणारे धनंजय मुंडे राज्याचे कॅबिनेट मंत्री किंवा एखाद्या समाजाचे नेते असले तरी त्यांची पाठराखण करण्यासाठी ना सरकारनं खटाटोप करण्याची गरज आहे ना एखाद्या नेत्यानं त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. खून प्रकरणात कदाचित नसेलही, पण 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे आरोप झालेत, तसे गुन्हेही दाखल झालेले. इतकंच नव्हे तर गेल्या काही वर्षात त्याच्यावर अशाच प्रकारे 15 ते 20 गंभीर गुन्हेही दाखल आहेत. एखाद्या सत्ताधाऱ्याचा किंवा नेत्याचा आशीर्वाद असल्याशिवाय कराड सारखा माणूस इतके भयंकर अपराध करण्याचं धाडस दाखवणार नाही. त्याला पावला पावलावर धनंजय मुंडेंचं अभय असल्याचेही पुराव्यानिशी समोर येत आहे. अशा वाल्मिक कराडच्या व धनंजय मुंडेंच्या बचावासाठी लक्ष्मण हाके यांच्यासारख्या प्रामाणिक आंदोलकांना पुढे येणं ओबीसी समाजालाही पटणार नाहीये. कोणताही समाज अपप्रवृत्तींना पाठीशी घालण्याचा आग्रह करत नाही. त्यामुळे कराड व मुंडे या दोघांसाठी आंदोलन करण्यापूर्वी त्यांच्या समाजाची मानसिकता काय आहे, खरंच ओबीसी समाज अशा दृष्ट प्रवृत्तीच्या पाठीशी उभा राहणार आहे का, एवढाच प्रश्न लक्ष्मण हाकेंनी आधी समाजाला विचारायला हवा. एवढी साधी अपेक्षा या निमित्तानं राज्यातील जनता व्यक्त करतेय.